नमस्कार मंडळी. आज की नाही बाहेर मस्त पाऊस पडून गेला आहे. आत्ताच खूप पाऊस झाला आणि छान म्हणजे गारवा आहे वातावरणात आणि अशा वातावरणात मस्त गरमागरम भजी किंवा वडा खाण्याचा मूड होता. पण तो कॉफीवरतीच भागवला. गरमागरम कॉफी घेतली आणि कस्टमर वगैरे छान होते जरी पाऊस होता तरी. पण संध्याकाळच्या टायमिंगला जास्त काही कस्टमर नव्हते कारण संध्याकाळी खूप पाऊस आला होता. मग असे माझे टाईमपास म्हणून उद्योग चालू होते. आणि घरी जाता जाता आम्ही एक कॉईल घेऊन जायचं होतं आम्हाला, ती घेऊन आलतो कारण की आता पावसामुळे सोलरचं पाणी काय तापत नाही गरम पाणी आंघोळीसाठी. पण मग ही कॉईल घेतली आणि घरी जायला निघालो. तर थोडीशी भुरभुर पाऊस चालू होता, पण त्यात आम्हाला भरपूर सारे कामं होते. जसं की फुलांचा एक मोठा आम्ही स्वामी समर्थाचं जे केंद्र आहे, उद्या गुरुपौर्णिमा होती, मग त्यासाठी आम्ही एक मोठा हार घेतला. तर बनवायला दिलता, तो झाला. मग त्यानंतर आम्ही गेलो एका शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये, आणि तिथून आम्हाला फ्रेंच फ्राईज घ्यायचे होते. मग मला वाटलं लगेच येतील, पण त्यांनी खूप वेळ लावला आणि मी गाडीतच बसून टाईमपास करत होते, मोबाईल बघत होते. पण शेट काय लवकर आले नाही, 10 मिनिटांनी आले असतील. मग त्यानंतर बोर होऊन होऊन बाबा निघाले मी घरी. फायनली आमचे फ्रेंच फ्राईज आलेत आणि आम्ही घरी निघालो. मग घरी गेल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि घरची म्हणजे बेडरूमची अवस्था अशी काहीशी आहे कारण बाहेर पाऊस होता, कपडे वाळत नाहीत, म्हणून मग सगळं घरातच दोरी बांधून केलं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिलं तर फ्रेंच फ्राईज तळून दिले सायशाला आणि मग त्यानंतर मी लागले स्वयंपाक करायला. एवढ्यात सायशा फ्रेंच फ्राईज जास्तच खायला लागली आहे. तर हे करा, ते करा, पराठा करा, वरण भात चपाती असं काय काय स्वयंपाक वगैरे बनवला. त्यानंतर होमवर्क घेतला आणि असा गेला आहे कालचा दिवस.